नमस्कार, मी डॉक्टर राहुल कारीमुंगी, हृदयरोग तज्ञ। दुर्दैवाने जर कोणाला हृदयाचा अटॅक आला, हार्ट अटॅक आला म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? सर्वात आधी जिथे आहे तिथं जमिनीवर बसा, शांत व्हा आणि सावकाश श्वास घ्यायचा प्रयत्न करा, घाबरू नये आणि लगेच आपल्या जवळपास नातेवाईकांना फोन करा अथवा 108 अँब्युलन्स किंवा कुठल्याही अँब्युलन्स बोलून ताबडतोब हॉस्पिटल पोहोचण्याचा प्रयत्न करा, कारण जेवढा वेळ वाया घालवतो तेवढा जीव जायचा धोका वाढतो। हृदय अटॅक आल्यानंतर 50% लोकांचा हॉस्पिटल पोहोचण्याआधीच जीव जातो। त्याचप्रमाणे घरी जर ॲस्पिरिन किंवा डिस्प्रिन म्हणजे ती रक्तपातळ व्हायची गोळी असते, ते डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेचच जाऊन घ्या किंवा गिळा, म्हणजे ते हॉस्पिटल पोहोचेपर्यंत त्याचा इफेक्ट चालू होतो, म्हणजे रक्तगाठ विरघळायचा ते प्रयत्न करू शकते। अशामुळे सुद्धा काही लोकांचा जीव वाचतो। आणि जर तुम्ही रस्त्यावर जाताय किंवा कुठं घरी असताना सुद्धा तुमचे नातेवाईक कोणी असं बेशुद्ध पडले तुमच्या समोर आणि श्वास घेत नाही, फर्स्ट एड म्हणून CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, हे एक फर्स्ट एड लोकांना सगळ्यांना माहित असायला पाहिजे। म्हणजे त्या माणसाला सरळ जमिनीवर झोपावे आणि छातीवर दाब देणे, म्हणजे एका मिनिटात 100 ते 120 दाब किंवा कंप्रेशन्स देणे महत्वाचे आहेत। प्रत्येक 30 कंप्रेशन किंवा प्रत्येक 30 दाब नंतर 2 श्वास देणे, म्हणजे त्याच्या शरीरातला ऑक्सिजन कमी होऊ नये। तर हे हॉस्पिटल पोहोचेपर्यंत अथवा त्याच्या स्वतःहून शुद्धीवर येईपर्यंत हे प्रयत्न करत राहायचं। तर हे बेसिक ट्रेनिंग आहे, सगळ्यांनी घेणे महत्वाचे आहे। ह्याच्याबद्दल आपण सविस्तर पुढच्या भागात बोलूया। तर हे काही फर्स्ट एड गोष्टी आहेत, हॉस्पिटलच्या बाहेर असताना हे करणे महत्वाचे आहे, ताकी त्या माणसाचा जीव वाचावा। दुर्दैवाने अटॅक आला तर म्हणजे हे शेवट नव्हे, तर योग्य वेळी ट्रीटमेंट घेणे, योग्य वेळी ऍक्शन घेणे, तरच आपला नवीन रिस्टार्ट होतो। तर दुर्लक्ष न करता मला काही आजार नाहीये, मी फिट आहे किंवा मला फक्त पित्ताचा त्रास आहे, तर असं दुर्लक्ष करून जर घरी बसला तर मग जीव जायचा धोका अधिक वाढतो। तर असं न करता लगेचच जवळपास हॉस्पिटल जा, तिथे डॉक्टरांचं ऐका, डॉक्टरांवर विश्वास ठेवा, सर्वात महत्वाचं, आणि ते ट्रीटमेंट करून घ्या। अटॅक आल्यानंतर फर्स्ट एड म्हणून करायचे हे गोष्टी आहेत। अटॅक येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण बघूया पुढच्या भागात। धन्यवाद।